पण ते मग ते पाहुण्या दुसऱ्या कंपनीत जमीन ना. हा, मी ऐकलं ते आपले सदाशिव काका नाहीत का रे, त्याची जवळच्या भावाचं का काहीतरी सांगितले, अशीच गोष्ट सांगितली मला. 8 दिवसाच्या आधीची गोष्ट आहे. नाही 8-10 दिवस झाले समजा. मला भेटले होते ते, तर मला सांगत मग राजू असं झालं तसं झालं. ते AI मुळे चालू आहे ना ते काय. हो पप्पा, यायचंही तसंच झालं. अरे मग ते दुसऱ्या कंपनीत तर जमू शकते ना, असं थोडी आहे का 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 यायची काय चुकी आहे का, याच्या चुकीमुळे थोडी नोकरी केली की बा येईल दुसऱ्या कंपनीत लागणार नाही. दुसऱ्या कंपनीत भेटेनच ना. हो हो, मग काय तर. पण आता कसं राहते, इथे ते एवढ्या वर्ष झाले नोकरी करून राहिले. हे सगळं जसं फॅमिलीअर झालं होतं वातावरण. प्रमोशन झालं, छान पगारवाढ झाली, म्हणजे सेटल झालं ना का. मग आता अचानक दुसऱ्या कंपनीत जा, मग तिथेही थोडा हे राहते, पगारातही थोडं कमी जास्त. आता नोकऱ्या लागणे तसं कसं झालंय पप्पा, कठीणच झालेलं आहे. जरा कंपनी ती नोकरी लागणं म्हणजे कठीणच झालंय. कारण आता हे इंजिनियरच पुढे आले ना. आ? आता कसं आहे, पाहुण्याचं जमून गेलं. आता आता लेकराची म्हणजे हेच आहे ना. म्हणजे आता नोकऱ्या लागणं जरा कठीणच झालंय पप्पा. कारण कसं आहे, खूप शिकलेले मुलं मार्केटला आहेत, खूप आहेत. तेच तर बेरोजगार आहेत, एकशे बडकर एक. मग कंपनीचं कसं आहे, मग आता येईल काय घ्या बा, आता अपडेट वाले घ्या, असं असं चालतेच आहे ते. हो ते तर आहेच, बरोबर आहे. हे लहान लेकरं आता जशी सुरुवातीला कमी पगारातही काम करतात ना, कंपनीवाल्याले हे पुरते ना, मग कमी पगारात लावून घ्यायले. बरोबर आहे. मग कसं झालं व माय मामंदाचं. बाई साजरं होतं ना बाई, आता घर घेतलं एवढं. हा, साजरा फिलॅटो, लगे मस्त गाडी घेतली नवी, सगळं पद्धतशीर झालं बाई. मंदाचं कसं झालं व हे. असं काही नसते मम्मी, लाईफ मध्ये अप अँड डाऊन्स येतातच. बरं मी काय म्हणतो, मग मग काय कर, तू चालला का कसं करत. हा, मला वाटतं या भेट घेऊन पाहुण्याची. मी नाही, मी चाललो, तुम्हाला नाही या लागत. कशाला उगा दगदग करत येत्या. हा, काय रे, काही बोलतो झाले का आता, पाहुणा काय म्हणेन. ती तो मंदाबाईचा म्हणे, तिच्या जेठ आला, तिची ते पाहुण्याची बहीण येलाय म्हणे, ती पुण्यावाली. असं काही नसते पप्पा, फॉर्मॅलिटी थोडी पूर्ण करावं लागतात आपल्याला. हा, तुम्ही नंतर जा, मी येतो चक्कर मारून. माझी काही ओळखी आहे तिथं पाहतो. हा, पाहुण्याची आणि त्यांची भेटी करून देतो आणि येतो. एवढं काही नाही आहे, तू दुसऱ्या कंपनीत लागत नाही. हा, थोडस आता कसं आहे कडे ऍडजस्ट करावंच लागेल. हा, ऍडजस्टमेंट आहेच आहे. नोकरी म्हटलं म्हणजे हे सगळं प्रॉब्लेम आलेच. मला तर वाटते बाई, खरं सांगू का, एवढा दूर राप मुंबईत आणि त्याच्यात आणि सारं प्रदूषण आणि सारं धक्काधक्कीचं जीवन, त्याच्यापेक्षा तर बाई मंदानं साजरं गावात या बाई राहायला त्यानं. आता मस्त घर बांधलं माय बाई एवढं मोठं. हा, त्याचं काहीच नाही का वावरात. वावर आहे हे, इकडे काही छोटी मोठी नोकरी करा त्या पाहुण्यानं, काही कामधंदा करा. हा, अनुभव आहे त्याला एवढा. मस्त इकडे राहा, साजरं वातावरण आहे, आपले लोक आहेत. तर ते काय व माय, 30-30 आणि 40-40 मजल्या बिल्डिंग, त्याच्यात एक खोपटं आणि त्याच्याच माय दुनिया भरायचे EMI, काय ते EMI भरावं लागतात तर. अख्खं आयुष्य जाते माहिती आहे खुराडण्याचं. आता गावात किती मोठं ऐसपैस घर बांधलं ते ना मस्त. हा, मस्त कारभार निघते. अरे बापरे, हे काय काढलं माझ्या सासून डोक्यातलं. नाही बापा, ते ते वादळ तिकडेच वर आहे ते. वर्षातून 2 खेप येते, ते इकडे चक्रीवादळ सोडते. हे तो ती आलं तर मग तर काही टेन्शनच नाही. ती मंदा कायची तिच्या गावात राहते, तिची याची होय. नाही नाही बापा, ही अशी कशी सल्ला देते हो माझी सासू, कशी हाय व. आम्हाला जगू देते की नाही जगू देत. अहो, तुम्ही ना तुमची कुठे ओळख आहे म्हणता ना. हो द्या मग पाहुण्याची ओळख करू ना, पाहुण्याला नोकरीच लावून द्या. नाही हे काय परवडते का, आई काही बोलता का मम्मी. इकडे येऊन काय करणार आहेत ते, गावातलं जीवन काय बापा, काही काम आहे का. हो ते काही पुरत नाही बापा. तिकडे म्हणजे कसं त्यांचं लाईफस्टाईल, हा, राणीचं शिक्षण आणि हे काय काही काही पण मम्मी काही पण बोलतात. अहो, छान ना पाहुणे ना, चांगल्या कंपनीत तुमच्या ओळखीनं बघा ना. जा ना तुम्ही, इथं काय बसले. जा ना लवकर, त्यांच्यावर एवढं संकट एवढं टेन्शन, तुम्ही इथं काय बसले. जा बरं लवकर आणि चांगली नोकरी लावून द्या बरं पाहुणेले. तुमच्या हातात असेल ना तर खरंच खरंच लावून द्या. मला वाटलं तेजसच आहे का. नाही, कुठं गेला तो. तो इथं जायला शेजारी जेवणच्या इथं. अमित आला होता तर गेला. हा, आज बरं लेकर लक्ष ठेवत जाय, त्यातून खाली गेली. लेकराचं काही सांगता नाही येत. आपलं पोरग काही गरीब नाही. नाही नाही हो, त्या ताई
घरीच आहेत ना, जात नाही तो. काही बोलता का, मुलं जात नाहीत खाली बिली, त्याच्या बाल्कनीत खेळत असतील. काल दिवसभर आपल्या बाल्कनीत होते, आज त्याच्या खेळत असतील. आज त्याच्या घरी, उद्या माझ्या घरी, असं. तुम्ही लवकर आले, या ना. हाताला काय झालं? अहो ते बोटाला असं लचकल्यासारखं झालं. ते मी ना बकेट उचलली, ते बाथरूम मध्ये बकेट भरली आणि म्हटलं इकडे ते पावसामुळे काल बाल्कनी खूप खराब झाली होती, म्हटलं तिथे पाणी टाकते थोडं. बकेट उचलून आणली ना तर बोटच हेकडच झालं, असं दुखूनच राहिलं ते. मग त्याला ना मी ते लावलं आयोडेक्स. मग म्हटलं आयोडेक्स तिकडे तिकडे लागलं की मला तर त्याचं हेच होते, म्हणून तसं ठेवला. लागला नाही पाहिजे हात इकडे तिकडे म्हणून. काही नाही, बसलं आता. लक्ष द्यावं मग जरा. बरं. सकाळी कोणाचा फोन चालू होता? मी कामाच्या खाईत होतो. आईचा होता. वाटलंच मला. काय म्हणत होत्या मामीजी? कसं काय, चांगलं आहे? चांगलंच कसं काय, चांगलं नाही तर काय तर. काय आता तेच ते. का बरं, काय झालं? परत काही तमाशा केला का तुझ्या पप्पानी, तुझ्या भावानी? नाही तमाशाले काय आहे. तमाशा तर काही नाही. ते आई सांगत होती, आईनं ना आईजवळचे जुने काही भांडे होते घरातले, असे काही जर्मनचे खराब झालेले, ते मोडले होते म्हणते. त्याचे काही पैसे तिनं जमा करून ठेवले मला द्यायला, तर ते बाबानं नेले म्हणे जबरदस्तीनं. म्हणजे तुला द्यायला म्हणजे? ते आईने काय वाटलं की अधिक महिने करून राहिले सगळेजण, मग आपणही करावं आपल्या पोरीचं, असं तिला वाटलं काही. पण ते ते काही पैसे काही जमा झाले नाहीत. 350 रुपये झालते म्हणे त्या भांड्याचे. तिने मग तिला वाटलं 350 रुपयात काय येते आता, 300-350 रुपये काही देईल ते म्हणे त्या मोळीचे, भांड्याच्या मोळीचे. जर्मनचे भांडे तिचे कोणते तांब्या पितळाचे होते. तर मग तिने तेच ठेवले जपून. ते म्हणे एखादी साडी गिडी घेत होती तुले, काही करत होती, तर नेले म्हणे बाबानं रात्री म्हणे, दांगडू केला म्हणे आणि ते पैसे नेले म्हणे. तर रडत होती, सांगत होती. म्हटलं जाऊ दे, मला काय एवढं काय 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 घ्यायला लागते म्हटलं, तू कशालाच मोडले म्हटलं ते भांडे. आता कोणता अधिक महिना राहिला म्हटलं, काही करत राहतं. हो ना, आता काय आहे काम उगाच. तिनं मोडले ते तेव्हाच तेव्हाच मोडले म्हणे. आपण गावला होतो की नाही, आणि ती घरी नव्हती गेली तेव्हाच मोडले. तिला वाटलं तेव्हाच आपण येईल बोलू किंवा साडी घेऊन देऊ, असं काहीतरी झालं तिचा प्लॅन. पण ते पैसे काही पुरे नव्हते. मग तिला वाटलं का एवढं काय द्या आणि त्याचं काय भेटते, असं काहीतरी वाटलं तिला तिचंच. म्हणून तिनं काही दिलं नाही, ते ठेवून दिले. तिला वाटलं याच्यात अजून टाकू काही पैसे आणि देऊ, असं तिचं मन. दुसरं काय. मी तिला म्हटलं काही एवढं नाही नको करू तू, मला काही पाहिजे नाही पैशाचं, काही नको करू तू, काही नादी नको लागू. काय तुझी आई पण त्या लोकांच्या नादी लागते? त्यांना चाललंय आम्हाला इकडे, इथे राहा, तुलाही आधार होते तुझी आई असली तर. तर म्हटलं तिला, आजही म्हटलं ये म्हटलं इथं, नाही म्हणते. ते म्हणते साजरं नाही लागत म्हणते. तर तिला शरम लागते आपल्या घरी. तिला वाटते माझी सासूबाई बाबा काही म्हणते, असं असं वाटते तिला जसं. त्यात काय कायले काही म्हणते ना, काय काही तूच थोडीच ते. काय काय म्हणजे का माय बापानं पोराजवळच राहावं का? काय नियम आहे का कुठचा? पोरीजवळ राहता नाही येत का? हा, असं थोडी आहे की आई वडिलांना पोरानेच वागवू आणि पोरीने वागू नये काय? हा, मुलगा मुलगी समान आहे. मुलाजवळ राहत एक तर मुलीजवळ राहतील. काय त्यात काय आहे? असे कोणते ते परक्याच्या घरी येऊन राहिले, मुलीच्याच घरी येऊन राहून राहिले तर काय फरक पडते? माझे आई बाबा काही नाहीत म्हणत. नाही ते नाहीत म्हणत काही, पण तिच्याच म्हणाले. हं, तिच्याच म्हणाले वाटते. जसं आता दादा आहे, पप्पा, तर हो, कोणचा दादा आणि कोणचा पप्पा? नुसतं घ्या मारून त्याच्या जोडून गप्पा. रिकाम टेकडे. घरातल्या बाईचोरचे पैसे हे सकतात. निकम्मे नालायक. दे पाणी दे प्यायले मला. काय म्हणणं आहे? जाता का तू? जाय मग मुंबईला जाय, मी तिकीट देतो बा काढून. तो भाऊ घेऊ जाईन ना कोणी, त्याच्या संग जाय. असं. म्हणजे मी एकटी जाऊ आणि तुम्ही येत नाही का? आता त्यांच्यावर एवढं संकट आलं, एवढं टेन्शन आलं त्यांच्यावर, हा आपण नको का तिथे जायला? बा तसं नाही ना, मला म्हणणं मी फोन लावला पाहुणीचं, पाहुणी संग बोललो, मी बोलणं झालं मग पाहुणी संग. हो ना, फोन लावला, फोनवर बोललं आणि हाल हवाल पोचले आणि झालं, है नाही? एवढंच असते ना. माझी सख्खी बहीण आहे ती, माझी सख्खी बहीण आहे ती. हा? काय 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 दूरचं नातं आहे का? आणि तिच्यावर आज संकट आलं, त्या पाहुण्याची नोकरी गेली. तुम्हाला समजते का काही? आणि तुम्ही म्हणता का फोन केला? हा, असं असते का कुठं? आपल्या वावरात पूर आलता, तो पाहुणीने फोन केला, नंतर इकडे आले तर आपल्याला भेटायला आलते ना. आपल्या वावरात पूर आलता तर, किंवा तुमचं वावर वाहून गेलं, तुमचं नुकसान झालं, हा, पण त्या पाहुण्याची माणुसकी काय, आपली माणुसकी काय दिसून राहिली मग?
अरे बा मी तसं नाही म्हणत, मी बी येतो बा. आता तू म्हणजे आजच चाला आणि सकाळच चाला सांग कसं जमीन. हा, दोघही जण जाऊ तर मग आई बाबाच्या इकडे लक्ष द्यायला लागेल. बाबाचं जसं काम तू दिसून राहिलं ना, सोशे टन होतात ते, आणि त्यातून नाही तर मलाही फेर होते. हा, आज फवारा मारतो, बात मारतो मी आजचा फवारा, नाही गडी भेटला तर मी जातो ना स्वतः. हा, सकाळ आणि परवा दिवशी 2 दिवसाचा फेर झाला की मग जाऊ म्हणलं 2 दिवसानं, असं म्हणून राहिलो मी. त्यातलं बाबाचंही जरा बरं होते. आता त्याला संडासला गेलाय तर आई एकटी काय करीन. हो, तुमची कारणं माहितीच आहेत. पेटेंट ठरलेले कारण आहेत तुमची. तुमच्या बाबाची तब्येत नसते बरोबर, तुमच्या वावरातलं काम असते, आणि तुमचं असं असते आणि तुमचं तसं असते. द्या मला तिकीट काढून, मी एकटीच जाते. अरे सुनंदा, मी काय म्हणतो, रवी जाईन श्याम जाईन, ते गेले का त्याच्यासोबत चाललं नाही का? तो श्याम जाणार आहे. तर रवी रवी दोघं दोघं काय जाते, आणि त्याची दुनियाभराची कामं असतात ना. मग असं कर ना, तू तू त्याच्या संग जा ना. हा, सोबती होते तुला तो, गाडी घेऊन जाईन तो, मग त्याच्या गाडीतच जाय, तिकीटही पडत नाही आपलं. हा, आली असली येत तोंडावर. भाड्याचं पडलं तुम्हाला, नाही भाडं तुम्हाला वाटतं भाडं पडेल मुंबई लोकचं. हा, ठीक आहे, श्यामला फोन लावतो, पाहतो तो. आता तो आजच जाईन, त्याचं काय आहे. माझं होते का आज आता. अरे तू आताही गेलीच चालते, तू टेन्शन न घेऊ. ला फोन लावर श्यामले, नशीन गेला तर इकडून जाय म्हणा, तू चालली जाय, मला टेन्शन नाही. हा, श्यामा संग गेली त्याच्या संग की तो भावा संग जाय बाबा, तिकडे राय काय ये काही कर, त्याच्या संग वापस चालली ये. जायचं टेन्शन नाही, एकटी कुठे जातो, तोडं खर्च. बस झालं ना भाडं भाडं. एवढं मोठं कोणावर संकट आलं तुम्हाला तर काही नाही ना, पैशाचीच पलटे. लेस कंजूस माणूस आहे बाई ना, बिनमाणुसकीचा. अरे तू ओरडतं का हो? शांततेने बोलणं, तू कल्लाच करतो बा निरा. तर मी तसं नाही म्हणून राहिलो. आता मंदा काय म्हणे, मग अशी मी मंदासोबत बोललो, काय म्हणे, काय टेन्शन नाही बापू. काय म्हणे बाबा, ते इट्स ओके, ते तर भलं इंग्रजी बोलते बापा. काही टेन्शन नाही, AI मुळे झालं न, असं नाही तसं नाही. ती काही एवढं टेन्शन मध्ये नाहीत ना, तू कोण एवढी हायपर होऊन राहिली. तिला अक्कल असती तर असं काय झालं असतं. बिनडोक्षाची. तो पाहुणा किती टेन्शन मध्ये होता, आपल्यासोबत बोलले फोनवर. हा, व्हिडिओ कॉल होता ना, बघितलं ना पाहुण्याचं तोंड किती उतरेल होतं. किती टेन्शन मध्ये वाटले ते पाहुणे. त्या मंदाला कुठे अक्कल आहे. इट्स ओके म्हणते, इट्स ओके. हो, नोकरी गेली जशी हिच्या आबानं कंपन्याच काढून ठेवल्या आहेत. यातली गेली तर दुसऱ्यातली भेटते. नोकऱ्या लागणं किती कठीण आहे. आणि त्या पाहुण्याची किती वर्ष झाले ते पाहुणे त्या कंपनीत होते. हा, मस्त झालं होतं त्याचं आता. म्हणा आता असं अचानक नोकरी गेली तर टेन्शन येत नाही का माणसाले. त्या मंदाले कुठे अक्कल आहे, बिनकल्या तोंडाची ले. चालले मोठे मंदाले टेन्शन नाही. माझा फोन कुठे इथे ठेवला होता, आहे राहू द्या. काय बाबा, अरे बाबा तर तिचं असते सगळं, कल्लाच करते बाबा ही बाई निरा. काम कमी न कल्लाच जास्त. हॅलो. हा श्याम, तू गेला का रे, मुंबईला चालला का तू. हो का, बरं मी येते ना मग. आता का, ठीक आहे, तू येऊन जा माझ्या घरून, ये मग तेवढं. नाही मला घ्यायला येत. मी तिथे कधी येऊन काय, एसटी न कधी येऊ, तुला उशीर होईल. तुझ्याजवळ गाडी आहे, ये ना, तेवढा चक्कर होईल तुला. हा, मी पण येते ना. हो, मी पण येऊन राहिली. नाही नाही, पाहुणे नाही देत, तिले काम आहेत. हो, मी येतो तुझ्यासोबत, ये मग, मी तयारी करून ठेवतो. हो, ये. बाबू, मी काय म्हणतो, रमन. हा आई, ते मुंबईला चालली त्याच्या बहिणीच्या घरी, काही नाही, तिचा भाऊ येते घ्यायला, तिने फोन लावला. आता काय झालं नाही. अरे माहित आहे मला, ऐकलं ना समज. पण मी म्हणून राहिले तू जाय संग. हा, तर काय असं होईन की बाबा पाहुणा आला नाही. हं? तिचा भाऊ चालला, हे चालली, हेच म्हणेन सकाळ की मा बहीणवर एवढं संकट आलं आणि तुम्ही आले ना. हा, जा ना तुम्ही, आमची नको काळजी करू तू. हा, तो बाबाची काळजी करायला मी नाही का. हा, मी करतो त्याची काळजी. आणि वावरातला फेर आता 2 दिवस जाऊ दे, आता मग का पुढे आलं काम तर ते करायला लागते बाबू, सोयऱ्याचं काम आहे. हा, सोयऱ्या धायऱ्यात हजरच असलं पाहिजे, साजरं नाही वाटत. तू मोठा धाटा जवई आहेस. हा, सकाळी असं होईन की बाबा आला नाही हा पाहुणा, जय तू बी. आई पण बाबाची तब्येत नाही बरोबर, मग फवारा राहिला, फेर आहे मला. सकाळी मी जोडी सांगेलाय फिराले. हो, बाबाच्या तब्येतची काही टेन्शन न घेऊ तू. मी हा आता गोळ्या औषधा चालू आहेत. संडास लागेल देईल का, हा आपल्याला माहित आहे, देईल नेहमीच झालं ते आता. आणि मी हाव ना करेल, काही एकटे आहेत का ते घरी. हं? मी हाव ना. तू नको टेन्शन घेऊन, ते फवारा आणि ते याच आहे ना. तर त्या फेरावाल्याले म्हणा, कोणाची जोडी सांगितली, पवनचीच सांगितली ना. आता पवनले म्हणा, तू जाय म्हणा, तेवढा फेर मारून टाक, आणि फवारा तू आल्यावर मारजो. जसं मागं पुढे होईन. आता तर तिघा मुख्खामी राहून राहिले काय. जसान भेट गोड घेसान आणि बापाशी येसान ना. आई तर ते गेलं, किती म्हणलं की एखादा दिवस मुळायला काय जाते, इकडे एक एक दिवस महत्वाचा आहे. हा, आता पाणी आलं की मग फवारा हुकीन, फवारा हुकला की मग तुला माहित आहे. काही नको टेन्शन घेऊ तू. मी म्हणतो ते पवनले की तू फेर मार गड्या, मारते तो साजरा, त्याला कळते की तू घरी नाहीस म्हणून.
हा, एक गोळी लागली शिल्लक. हं? फवारायला सांगून दे कोणाला. काय एवढं का माणसाला माणसं लागले का? तू नाहीस म्हणून तुला का औषध इकतलं घेऊन जातील का त्यातलं काही ते? मारतात. नाही तर जाऊ दे मग आता. तिकून आल्यावर मार. हा? आज जा. सकाळी भेट घेऊन घ्या. सकाळी संध्याकाळचे निघाले तरी परवा दिवशी सकाळी तू घरी येतो. हा? वावरात जायतो कामाला लाग. नाहीतरी तिचा भाऊस कुठे राहणार आहे? तो चालला एवढा तो. गाडी आहे फुकट फाकटची. गाडीत बसून जाईन, गाडीत बसून चाललाय. असं म्हणतं का मग? बरं मग जातो, पण तू बाबाची काळजी घेजो हा. काही वाटलं ना तो फोन करतो मला. नाही तर मग मी शुभमले सांगतो की चक्कर मारतो म्हणून. हा मग फेर आणि ते राहू दे, तुम्ही आल्यावरच मारी. फवाऱ्याचं एवढं महागाचं औषध आहे, कोणाच्या भरोश्यावर देणं का बरोबर आहे का? ते राहू देतो, तू फक्त बाबाचं पाहिजे. मग जाऊ का मग मी? हा जाय. अरे सुनंदा, काय म्हणता? मी चालली म्हटलं आता. आता काही एखादं कारण सांगू नका मले. तुम्हाला काही यायला लागत नाही, तिकिटाले पैसे द्यायला लागत नाहीत. मा भावासंगत चालली मी. अरे बा मी काय म्हणतो, मी येतो म्हटलं संग, माई एक ड्रेस टाक म्हटलं त्याच्यात. बापा, तुमचा फेर राहिला, फवारा राहिला. नाही नाही, ते काय काम होतच राहतील. पण ते चांगलं नाही वाटणार, पाहुणेली वाटीन उद्या की बाबा आली नाही इथे. त्याच्यावर एवढं आता टेन्शन आलं होतं, मग आपण जाणं काम आहे आपलं. असं आईनं सांगितलं नाही. आई तुम्ही सांगितलं नाही येईले म्हणून एवढा शहाणपणा आला याच्यात. अहो सुनंदा, जाऊ दे. कोणी सांगून कोणी काय, तो का मुद्दा नाही म्हणते का? कामं आहेत ना, एकल्याच्या बाई कामं राहतात. पण काही कामं पुढे मागं ढकलाही लागतात. हा, नातेवाईकही पाहा लागतात. का दूरचं आहे का? माय तुझी सख्खी बहीण आहे ना. तू नाही जाशील तर कोण जाईल? जा. दोघे जण जा. घरचं टेन्शन घेऊ नका. ते लेकरायचे ना घेऊ. मी पाहतो, सांभाळतो लेकराईली. आणि ते सकाळी डबाई करून देतो, शाळेतही धाडतो तेले. सगळंच करतो. तुम्ही जा, भेटगोट घ्या. आणि लय दिसके राहू नका. हा? आता इतके दिवस इतके दूर चालले ते एखादा दिवस मोडतेच. पण आपल्या घरची काळजी करून लवकर वापस चालले या.